सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण एका दिशेचा शोध भारताच्या उज्ज्वल उद्यासाठी या व्हिडिओमध्ये या पुस्तकाचे जे लेखक आहेत आदरणीय संदीप वासलेकर सर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये काय विचार मांडले आहेत हे आपण बघितले. आज आपण एका दिशेचा शोध या पुस्तकामधील पहिल्या प्रकरणामध्ये संबंधित लेखकांनी काय विचार मांडले आहेत, कोणते अनुभवाचे लेखन केले आहेत ते आपण बघणार आहोत. तर या पहिल्या प्रकरणाचं किंवा भागाचं नावच आहे एका दिशेचा शोध. एका दिशेचा शोध या पहिल्या प्रकरणामध्ये लेखकांनी कोणते विचार मांडले आहेत हे आपण आज बघणार आहोत. मी वारंवार देशविदेशात कामानिमित्त भ्रमंती करत असतो. जगातील सर्व प्रगत देश हे निश्चित पूर्वनियोजित दिशेने आपले मार्गक्रमण करताना दिसतात. तेव्हा आपण वाट चुकलेल्या वाटसरूसारखे भरकटत आहोत असे वाचून राहत नाही. मनात नैराश्य येते. जगातील अनेक देश 30-40 वर्षापूर्वी आपल्या मागे होते. आता त्यांनी केलेली प्रगती पाहून आपल्या समाजाने आत्मपरीक्षण केले पाहिजे असे वाटते. विकासाची दिशा निश्चित करण्याची तीव्र गरज भासू लागते. मार्च 2010 मध्ये सिंगापूर पंतप्रधानाच्या कार्यालयाने सुमारे 2020 ते 2025 पर्यंत अपेक्षित असणारे जागतिक बदल व त्यांचा सिंगापूरवर होणारा परिणाम याचा आढावा घेण्यासाठी मला बोलविले होते. तेव्हा चर्चेत समजले की सिंगापूरच्या प्रत्येक खात्याच्या मंत्री महोदयांनी एक अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट कार्यक्षेत्राशी संबंधित विषयांचा दररोज अभ्यास करतो व भविष्यात काय बदल होतील व त्यामुळे सामान्य नागरिकाची सुरक्षा आणि संपन्नता ही कशा सुधारता येईल याचे विश्लेषण करतो. त्या अनुषंगाने आपल्या खात्याचे धोरण बनविण्यासाठी मंत्री महाशयांना सल्ला देतो. सिंगापूरचे सरकार आधुनिक समजले जाते. ते केवळ संगणक व इतर तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे केल्यामुळे नव्हे, तर तेथील राजकीय नेते मानसिकतेने आधुनिक आहेत. ते दररोज येणाऱ्या आव्हानांचे अधिक विश्लेषण करून धोरण बनवितात आणि कायम जनहितासाठी सज्ज असतात. म्हणून सिंगापूर हे प्रगत राष्ट्र बनले आहे. भविष्यात शास्त्रीय, तांत्रिक, आर्थिक, सामाजिक, सुरक्षा संबंधी व राजकीय बदलाचा परामर्श घेऊन सर्वजन हिताय, सर्वजन रक्षणाय धोरणे बनविण्याची प्रक्रिया प्रगत राष्ट्रे करतात. भारतात डॉक्टर अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती होण्यापूर्वी एक प्रयोग केला होता. 2020 सालापर्यंत भारत एक प्रगत राष्ट्र बनविण्यासाठी त्यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना विचारून आराखडा तयार केला होता. जनसमुदायात जागृती होण्यासाठी एक पुस्तक प्रसिद्ध केले होते. पण त्यांच्या कल्पनेवर केवळ बौद्धिक स्तरावर व वर्तमानपत्रात चर्चा झाली. देशात प्रत्यक्ष बदल करण्यासाठी, विशेषतः तळागाळातील लोकांना समृद्ध व आनंदी करण्यासाठी काही ठोस योजना बनली नाही. सिंगापूर हे छोटे राष्ट्र आहे म्हणून तेथील प्रयोग कदाचित आपण मनावर घेणार नाही. दूरदृष्टी वापरून समाजाचा व देशाचा कायापालट करण्यात मलेशियाने जे यश मिळवले आहे त्यापासून शिकण्यासारखे बरेच आहे. मलेशिया भारताप्रमाणेच विविधतेने नटलेला देश आहे. मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन धर्मीय या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. आज भारतापुढे जी आव्हाने आहेत तीच त्यांच्यापुढे देखील होती. सामाजिक प्रश्न, तंत्रज्ञान तसेच अर्थकारण या निकषाचा वापर केला तर 1990चा भारत आणि मलेशिया यांच्यात काहीच फरक नव्हता. मलेशियाने खुली अर्थव्यवस्था त्याच दरम्यान स्वीकारली म्हणून त्यांचा विकासाचा वेग झपाट्याने वाढला असे काहीजण म्हणतील. पण त्या धोरणाचा फायदा काही मोजक्या लोकांनाच होत होता.
परदेशातील व्यापाराशी संबंधित लोकांनीच स्वतःचा विकास करून घेतला. उर्वरित जनता दारिद्र्यातच राहिली. अशा परिस्थितीत या देशाचे भाग्यविधाते ठरले ते प्रधानमंत्रीपदी असलेले डॉक्टर महाथीर मोहम्मद. मलेशिया सर्व अर्थाने प्रगत राष्ट्र झाले पाहिजेत. इथला गरीब नागरिक युरोप अमेरिकेच्या सामान्य नागरिका इतकाच सुखवस्तू झाला पाहिजे या एकाच विचाराने त्यांना पछाडले होते. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साऱ्या देशाला एक दिलाने त्या दिशेने नेण्यासाठी हाक दिली. 2020 पर्यंत मलेशिया जगातील प्रगत देशाच्या यादीत अग्रभागी असेल असा विचार त्यांनी 1995 साली लोकांमध्ये रुजवला. तशी घोषणा करून जनतेला नवी दिशा दाखवली, कार्यक्रम दिले. साऱ्या देशाला त्यांचे विचार पटले आणि सर्वजण एका दिशेने काम करू लागले. सर्वजण गतिमान झाले. रुंद रस्ते, मोठमोठाले हॉटेल्स, पर्यटन उद्योगांना चालना, सर्वत्र संपूर्ण स्वच्छता, शहरात वृक्षारोपण, संगणक क्षेत्रातील नवीन उद्योगांना चालना, भव्य विमानतळ, सर्व जनते शिक्षण व आरोग्य सेवा, युवकांना रोजगार, देशातील सर्व विभागात पर्यावरण रक्षण अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना प्रारंभ झाला. अवघ्या 6 महिन्यात त्यापैकी काही प्रकल्प सुरू देखील झाले व कार्यरत चांगले होऊ लागले. 1995 साली केलेली घोषणा पूर्ण होण्यासाठी मलेशियाला 25 वर्षाची वाट पाहावी लागली नाही. 10 वर्षातच त्यांना ते ध्येय गाठता आले. आरोग्यसेवा, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा यांच्याबाबत 2005 मध्येच मलेशिया युरोपच्या पातळीवर येऊन पोहोचला. सर्व नागरिकांना एकत्र घेऊन मलेशियाचा आश्चर्यकारक विकास करणारे डॉक्टर महाथीर निवृत्त झाले आणि त्यांचे उत्तराधिकारी डॉक्टर बडावी हे आले. त्यांनी देखील त्यांचे कार्य पुढे चालविले आणि नंतर बडावीनंतर दातो नजीब यांनी मलेशियाच्या विकासाचा दर्जा अधिकाधिक उंचावण्याचा प्रयत्न केला. जगाच्या पाठीवर मलेशियासारखे अनेक उदाहरणे आहेत. पुढील अनेक वर्ष हा देश सुधारणार नाही असे भाकिते करणाऱ्यांनाही अचंबित करणारी कामगिरी या देशांनी केली आहे. याला अमेरिकेसारखा प्रगत देश देखील अपवाद नाही. कामानिमित्त मला अमेरिकेतील वॉशिंग्टन या राजधानीच्या शहरात अनेकदा जाण्याचा योग येतो. जॉर्ज टाउन वॉशिंग्टनचे एक उपनगर. या ठिकाणी जाण्याचा मोह अमेरिकेत येणाऱ्यांना नक्कीच होतो. याचे कारण म्हणजे या उपनगराची रचना. सतत झाडाच्या छायेत असलेले रस्ते, त्यांच्या दुतर्फा सुंदर बगीचे, त्यात बहरलेली रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, भोवतालचे टुमदार बंगले यांची भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. माजी राष्ट्राध्यक्षासह अमेरिकेतील बहुतांश लक्ष्मीपुत्रांनी इथेच आपली घरे बांधून कायमस्वरूपी वास्तव्य केले आहे. त्याशिवाय तिथे अनेक शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, शास्त्रज्ञ राहतात. सुप्रसिद्ध जॉर्ज टाउन विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून फक्त अमेरिकेतूनच नव्हे तर जगभरातून विद्यार्थ्यांची चढाओढ लागते. लक्ष्मी व सरस्वती अशा दोन्ही देवतांचे माहेरघर असलेले जॉर्ज टाउनमध्ये नेहमी आशावादी युवक भेटतात. आपण एखाद्या नवीन क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. जॉर्ज टाउन या नावाचीच सर्वांना भुरळ पडते. त्यामुळेच या उपशहरांच्या बाबतीत एक कुतूहल जाणवते. पूर्वीचे जॉर्ज टाउन कसे होते, त्याचा कायापालट कसा बरे झाला असेल असे प्रश्न हे शहर पाहून, हे उपनगर पाहून बघणाऱ्याच्या लक्षात येते. जॉर्ज टाउनचा एका भागात 100 वर्षापूर्वीचे एक घर जसे होते तसे अजून जपून ठेवले आहे. साधारणतः 1900 साली बांधलेले हे घर बघितले. त्यात फक्त 2 खोल्या आहेत. आतल्या खोलीत मोठी चूल, झारे, चमचे आणि भांडी म्हणजे ते असणार स्वयंपाकघर. तिथे कोपऱ्यात भला मोठा पेटारा असून त्यात बिछाने, सतरंज्या ठेवल्या आहेत. पूर्वी लोक याच पेटाऱ्यावर बसत. घरात साधी खुर्ची देखील नव्हती. बाहेरची खोली रिकामीच. सारा कारभार जमिनीवर बसूनच व्हायचा. आजची आणि तेव्हाची अमेरिका बघून
सर्वांनाच आश्चर्य वाटते. भारतातल्या खेड्यामध्ये दिसून येणारी हीच स्थिती अमेरिकेत देखील होती. हे त्यांनी जपून ठेवलेल्या घरामुळे सिद्ध होते. जॉर्ज टाउनला हे शक्य झाले तर मुंबई, पुणे, नागपूर, इंदूर, जयपूर, चंदीगड या शहरांना देखील सर्वांगीण प्रगती करणे शक्य व्हायला हवे. असाच अनुभव स्वीडनच्या बाबतीत देखील आहे. स्टॉकहोम या राजधानीत स्कानसेन नावाचे 150 वर्षापूर्वीचे अख्खे खेडे जपून ठेवले आहे. स्वीडन दौऱ्यात असताना ते पाहण्यासाठी मी आवर्जून जातो. वास्तविक जॉर्ज टाउन अथवा स्टॉकहोमसारखी भारतातील शहराचे परिवर्तन होणे सहज शक्य आहे. मग माशी नेमकी कुठे शिकते? अपयशाचे स्पष्टीकरण असे देण्यात येते की शत्रुराष्ट्राचा उपद्रव, भौगोलिक परिस्थिती या कारणामुळे देशाचा विकास होत नाही अशी कारणे अपयशी ठरलेले लोक देत असतात. पण ती देखील तगलादू ठरतील. अशीही काय उदाहरणे जगाच्या पाठीवर दिसून येतात. आशिया खंडाच्या अगदी पश्चिमेला असलेल्या तुर्कस्तानचा काही भाग युरोपमध्ये येतो. इस्तंबूल शहराने आशिया आणि युरोप हे 2 खंड जोडलेले आहेत. युरोपमधला भाग पूर्वीपासून पुढारलेला तर आशियातला अनेक वर्ष सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच होता. भारताप्रमाणे इथेही बहुभाषिक नागरिक आहेत. 13 राष्ट्रांनी या देशाला घेरले आहे. त्यापैकी काहींचे तुर्कस्तानबरोबर हाडवैर आहे. चीन, पाकिस्तान व कधीकधी बांगलादेश आपल्याला जसे हैराण करतात त्याप्रमाणे सिरिया, ग्रीस, अर्मेनिया राष्ट्राचा तुर्कस्तानला उपद्रव होत असतो. त्यामुळे तिथे लष्कराचे प्राबल्य आहे. इस्तंबूलमधील धनिकांशी लष्करांचे लागेबांधे आहेत. अशा परिस्थितीत या दशकाच्या सुरुवातीला तुर्कस्तानच्या नागरिकांनी न्याय व विकास पक्ष या नवीन राजकीय पक्षाला राज्य करण्याची संधी दिली. लष्कराने या नव्या पक्षाला गैरमार्गाने पदच्युत करण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला. पण पक्षाचे नेते रेसिप अर्दोगान खंबीर होते. कुठल्याही टीकेमुळे ते भांबावले नाहीत की आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. अंतर्गत आणि परकीय शक्तीमुळे विचलित न होता त्यांनी सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पाहिले. दुर्गम भागातील खेड्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. सर्वसामान्य जनतेचे राहणीमान युरोपच्या तुलनात्मक पातळीवर आले पाहिजे आणि 15 ते 20 वर्षात युरोपियन संघटनेचे सदस्य होता आले पाहिजे. याच ध्यासाने त्यांनी कार्य करण्यास प्रारंभ केला. ठोस कार्यक्रम आखले. या यादीत आणखी एका देशाचे कुतूहल केले पाहिजे, ते म्हणजे इस्रायलचे. हे राष्ट्र 1948 नंतर उदयास आले, पण त्यानंतरही शेजारी राष्ट्राबरोबर त्यांना अनेकदा युद्ध करावी लागली. काही प्रसंगी इस्रायलने इतरांवर युद्ध लादले. युद्धभूमीवरच वास्तव्य करणारे नागरिक या देशात आहेत असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. शिवाय भौगोलिक परिस्थिती अनुकूल नाही. सुपीक जमिनीचा अभाव, पाण्याची कमतरता, अरब राष्ट्रांशी वैर असल्यामुळे इंधनाचीही कमतरता. अशा प्रतिकूल अवस्थेतही इस्रायलने कृषी व औद्योगिक क्षेत्रात प्रगती करून मागील 60 वर्षात बहुतांश नागरिकांना प्रगतीच्या प्रमुख प्रवाहात सामील करून घेतले आहे. या साऱ्यांचे आत्मचिंतन करताना एक गोष्ट प्रकाशाने जाणवते, ती म्हणजे कुठल्या दिशेने प्रवास करायचा आहे हे अद्यापही आपल्या स्पष्ट झालेले नाही. पारतंत्र्यात असताना अशक्यप्राय वाटणारी स्वातंत्र्यप्राप्ती ही एकमेव ध्येय सर्व भारतीय नागरिकांपुढे होते. एका कल्पनेला वास्तव्यात आणण्यासाठी सारा देश एक दिलाने, एकजुटीने, एका दिशेने वाटचाल करीत होता. त्यासाठी झालेल्या संघर्षातून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर आपल्या देशाच्या विकासाचे स्वप्न प्रत्येकाने पाहिले.
त्यानुसार दिशा आखण्याचा प्रयत्न देखील नंतरच्या काळात होत गेला. पंडित नेहरूंनी धरणे, पोलाद कारखाने व उच्च अभियांत्रिकी शिक्षण संस्थांची निर्मिती करण्यावर भर दिला. इंदिरा गांधींनी लहान गावापर्यंत बँका नेल्या, हरित क्रांतीचा मार्ग दाखविला. राजीव गांधींनी संगणक, दळणवळण क्षेत्रात ही क्रांती केली. देश आधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू लागला. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाला. जीवनावश्यक वस्तूची टंचाई कमी झाली. अटल बिहारी वाजपेयी यांनी ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून खेडी एकमेकाशी जोडली. गावातील शेतकऱ्यांना शहरातील बाजारपेठेशी जोडले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देखील रोजगार योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, ग्रामीण विकासाच्या योजना आखल्या. प्रत्येक पंतप्रधानाच्या कारकिर्दीत प्रयत्न होऊनही आज 6 दशकानंतरही देशात ठराविक लोक तुपाशी खातात आणि बाकीचे उपाशी राहतात. अशी परिस्थिती का बरे यावी? सरळ आणि साध्या अशा या प्रश्नाचे उत्तर मात्र खूप कठीण झाले आहे आणि तेच शोधले पाहिजेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा काळाच्या आधी हे पुस्तक लिहिल्यामुळं मोदी साहेबांच्या काळामध्ये जे विकास झाले त्याचा उल्लेख यामध्ये आलेला नाही. आपण केवळ धनप्राप्ती झाली म्हणजे आयुष्याचे ध्येय प्राप्त झाले असे समजणे जीवनाबद्दल अतिशय संकुचित विचार करण्यासारखे आहे. आपल्याकडे सॉफ्टवेअर, बायोटेक, थोड्या प्रमाणात सौरशक्ती अशा आधुनिक क्षेत्रात काही युवकांनी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. त्यामागे आपण स्वतःच्या व इतरांच्या हिताचे चांगले काही करावे असा विचार होता. असे सकारात्मक कार्य अथवा उद्योग करण्यात त्यांनी समाधान पाहिले, आनंद उपभोगला. सेवा क्षेत्रामध्ये बाबा आमटे, अण्णा हजारे, पांडुरंग शास्त्री आठवले, अभय भंग, तर उद्योग क्षेत्रामध्ये नंदन निलेकेनी, किरण मुजुमदार व इतर अनेक उदाहरणांची आठवण होते. परंतु 115 कोटीच्या भारतवर्षात अशा व्यक्ती अपवादात्मक आहेत. बहुतांश लोक धनसंचय वाढविण्यातच समाधान मानतात, परंतु हे समाधान कधीच मिळत नाही. संपत्ती व महत्त्वाकांक्षा यांना मर्यादा नसतात हे आपण विसरलो तर आपण त्यांच्या मागे सैरावैरा धावत सुटतो, आपली दिशा विसरतो. जेव्हा समाजातील बहुसंख्य लोक सकारात्मक विचार करणे सोडून संपत्ती व लालसे मागे धावतात तेव्हा त्यांच्या हातात तर काहीच येत नाही व सारा समाज दिशाहीन होते. भारतात 35 कोटी मध्यमवर्गीय लोकसंख्या आहे असे समजतात. वास्तवात आपल्याकडे तीन वर्ग आहेत: गाडीवाले, बाईकवाले, बैलगाडीवाले. त्यापैकी फक्त 5 कोटी लोक गाडीवाले आहेत, 30 कोटी लोक बाईकवाले आहेत, उरलेले 80 कोटी लोक बैलगाडीवाले आहेत. खरे तर त्यांच्यापैकी बहुतांश लोकांकडे बैलगाडीही नाही. मागील 10 वर्षात आपण सुबता आली म्हणतो म्हणजे 2001 मधील 2 ते 3 कोटी गाडीवाले व 15 कोटी बाईकवाले दुप्पट झाले. बैलगाडी अर्थव्यवस्थेत अडकलेले 80 कोटी सापळ्यातच अडकून राहिले. गावातल्या शेतकऱ्यांची दिशा आहे मोठी शहरे. शहरातील उच्चभ्रू लोकांची दिशा आहे व्हिसा मिळवण्यासाठी अमेरिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियाची वकिलात. ज्या गावकऱ्यांना शहरांची दिशा सापडत नाही व शहरातल्या ज्या अशिक्षित लोकांना परदेशी कॉन्सुलेट उभे राहू देत नाहीत त्यांची दिशा आहे गुंडांच्या टोळ्या व जहालवादी संघटनांच्या सभा. प्रत्येकाची दिशा वेगळी. त्या परिस्थितीत समग्र भारत राष्ट्रांची दिशा कोणती? एका दिशेने शोध घेण्याची तातडीची गरज नाही का? प्रश्न केवळ श्रीमंती किंवा गरिबीचा नाही. गावातून युवक केवळ पैशासाठी शहराकडे स्थलांतर करत नाहीत. त्यांना सावकार, जमीनदार, कंत्राटदार अशा मंडळीकडून सुटका हवी असते. जातीभेदाच्या चौकटीबाहेर जायचे असते.
भारताला परकीय सत्तेकडून स्वातंत्र्य मिळाले, पण आपण पिळवणुकीच्या अर्थकारणात बांधलो गेलो. तेथून जेव्हा सर्वांची सुटका होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र होईल. चीन, कोरिया, तैवान, सिंगापूर, मलेशिया, तुर्कस्तान, मेक्सिको हे विकसनशील अवस्थेत असताना पिळवणुकीचे राजकारण करत, आम जनतेला लुबाडत, मुठभर लोकांची तुंबडी भरत ते भारताच्या कितीतरी पटीने मागे होते. 40 वर्षापूर्वी तर यापैकी अनेक देशांमध्ये कमालीचे दारिद्र्य होते, गलिच्छपणा होता. तैवानच्या रस्त्यावर दिवे नव्हते, तर हाँगकाँगमध्ये एकही शौचालय नव्हते. तेव्हाचे त्यांचे दरडोई उत्पन्न भारतीय वाशियापेक्षा कितीतरी कमी होते. नंतर तेथील राज्यकर्त्यांनी हळूहळू जाग आली. पिळवणुकीचे अर्थशास्त्र सोडून त्यांनी गरीब व कष्टाळू नागरिकांना सामर्थ्यशाली बनविणारे सर्वसमावेशक अर्थकारण आणले. काळा पैसा जमिवणाऱ्यांचे तोंड काळे केले. लोकाभिमुख नसलेल्या व विनाकारण चिथावणी देऊन राजकारण करणाऱ्या नेत्यांना सार्वजनिक जीवनातून हाकलले. आज या देशातील दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा 20 ते 25 पट अधिक आहे. आपल्या सामान्य कुटुंबाचा महिन्याचा उदरनिर्वाह 10,000 रुपयात होत असेल, तर तिथल्या सर्वसामान्य लोकांचे उत्पन्न 2 लाख रुपये आहे. अगदी गावातील शेतकरी सुद्धा समृद्ध झाले आहेत. आता तेथील गरीब व सामान्य लोकांची वेगाने प्रगती होत आहे. आपण फक्त परदेशातील भारतीयांचे यश पाहून खुश आहोत. विकास म्हणजे केवळ आर्थिक संपन्नता, दळणवळणाची आधुनिक माध्यमे, बाजारपेठ, रुंद रस्ते असे समजले तर आपण स्वतःची फसवणूक करून घेऊ. माणसाचे आरोग्य, मनस्वास्थ्य, निसर्गाशी त्यांचा तोल राखून त्यांचा जरुरी पुरता वापर, समाज स्वास्थ्य, माणसाचे परस्पर संबंध, समाजातील विविध धर्मांच्या आणि वंशांच्या लोकांचे ऐक्य, साहित्य, संगीत, कला अशा सर्वसमावेशक प्रगतीमुळे मनास मिळणारा उत्साह, उल्हास अशी विकासाची व्याख्या सर्वत्र रूढ होत आहे. भारत या गोष्टीमध्ये समृद्ध आहे, पण आपण डोळ्यावर पट्टी बांधून फक्त आर्थिक उत्पन्नाच्या मागे धावत आहोत व ते सुद्धा अल्पशा लोकांच्या फायद्यासाठी. समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन सर्व अर्थाने सुखी व संपन्न व्हावे हे आपल्याला जेव्हा समजेल तेव्हाच भारतात खरा उच्चकाल होईल. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकुशलता आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आपल्या देशात भरपूर आहेत. अगदी चंद्रावर पाठवून पाणी शोधण्यापर्यंत आपण मजल मारली. विदर्भातील शेतात, राजस्थानच्या वाळवंटात अफाट लोकसंख्येसाठी मुबलक पाण्याचा साठा निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता आमच्या शास्त्रज्ञांकडे आहे. आपल्यावर 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटनमधील उद्योजकांना भरपूर किंमत मोजून त्यांच्या कंपन्या विकत घेणारे उद्योगपती आपल्याकडे आहेत. मात्र सरकारला वाटते की शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले अथवा त्यांच्यासाठी कर्ज मेळावे आयोजित केले म्हणजे प्रश्न सुटेल. परंतु आर्थिक ढाचा बदलला नाही तर पुन्हा काही वर्षात शेतकरी कर्जाच्या कात्रीत सापडेल. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळणे, उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण देणे, खेड्यामध्ये रस्ते, वीज, पाणी पोहोचणे या सर्व गोष्टींची गरज आहे. शेतकऱ्यांची मध्यस्थाकडून जी पिळवणूक होते त्यासाठी शेतीमाल, बाजारपेठा व सहकारासंबंधी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. प्रगत राष्ट्रांमध्येही भ्रष्टाचार आहे, पण तिथला प्रत्येक मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक हे अगदी काळ्या पैशाच्या डबक्यात अखंड बुडालेले नाहीत. ज्यांनी बुडी मारली त्यांना राजकारणाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मोठमोठ्या प्रकल्पाची कंत्राटे देताना ओळखीचा व हितसंबंधाचा फायदा ठराविक मर्यादेत केला जातो, पण कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड खपवून घेतली जात नाही.
रस्त्याचे काम झाल्यानंतर त्याच्यात खड्डे होणार नाहीत, पूल कोसळणार नाहीत, कामे सुरक्षित असली पाहिजेत, ठरलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याच्यावर सत्ताधाऱ्यांचा कटाक्ष असतो, अंकुश असतो. अर्थकारणाची सूत्रे राजकारणात असतात. जर सत्ताधारी व खाजगी संबंध याला जनतेने परखड विरोध केला तर कोणत्याही देशाचा कायापालट होणे शक्य आहे. आपला देश निश्चितच महान आहे, त्याचा प्रत्यय आजवर सातत्याने आलाच आहे. पण दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपल्याच लोकांनी, विशेषतः सर्व क्षेत्रातील मंडळीने त्यांचे स्थान लहान केले आहे. बदलाच्या वाऱ्याची चाहूल घेतली तर एक नवीन दिशा आपल्याला नक्कीच मिळेल. ती दिशा सापडली की आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्वत्र क्षेत्रात परिवर्तन होईल. हा प्रवास एकदा सुरू झाला की 8 ते 10 वर्षात साऱ्या समाजाचा कायापालट होऊ शकेल. अमेरिका, जर्मनी, जपान, तुर्कस्तान, मलेशिया, कोरिया, इस्रायलमधील लोक परिवर्तन करू शकतात तर आपणही तसे करू शकतो. माणसे ही माणसेच असतात, मग ती अंकाराची असोत किंवा अकोल्याची, कियोतोची असोत किंवा कसाऱ्याची, सेऊलची असोत किंवा सोलापूरची. खरोखरच एका नवीन दिशेने लवकर प्रवास करणे शक्य आहे का? ते कसे करता येईल? एका रात्री मी काश्मीरमधील दहशतवाद्यांबरोबर चर्चा करीत होतो, तेव्हा त्यांच्यापैकी एक जण मला म्हणाला, भारतात जर खरोखर न्याय प्रस्थापित झाला, विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात पैसे न भरता प्रवेश मिळाला, दुर्गम भागात नोकरी व्यवसाय निर्माण झाले व मुख्यतः एक आशावाद निर्माण झाला तर आमच्या गटातील अनेक युवक फुटून पाकिस्तानला पाठ दाखवतील व हिंसाचार सोडून देतील. इतकेच काय तर बहुसंख्य नक्षलवादी व गुन्हेगार लोक ही सत्ता बदलतील, रस्ता बदलतील. भारत म्हणजे प्रामाणिक न्याय, भारत म्हणजे भ्रष्टाचारास जागा नसलेला समाज, भारत म्हणजे तत्वावर आधारित राजकारण, भारत म्हणजे युवकाचे स्फूर्तिस्थान, भारत म्हणजे वशिलेबाजीचा धिक्कार करणारा समाज, भारत म्हणजे आशावाद. अशी समीकरणे असलेला भारत तुम्ही करू शकता का? हे आवाहन तुम्ही स्वीकारले तर आमची पूर्ण वाट लागेल, हे मी स्वतःच तुम्हाला सांगतो. मी सुन्न होऊन काही बोललो नाही. तो दहशतवादी म्हणाला, आम्ही स्वीकारलेला मार्ग चुकीचा आहे, ते मला समजते, परंतु आता आमची कोंडी झाली आहे. मी दिशाहीन आहे, माझे सर्व साथीदारही दिशाहीन आहेत, परंतु तुमची दिशा कोणती? त्याचे हे शब्द आजही आठवतात. तेव्हा मी झोपेतून दचकून उठतो. मी स्वतःलाच विचारतो, हे भारत देशा, प्रिय देशा, मी त्या रात्री त्या अशिक्षित बंदूकधारी युवकाला उत्तर का दिले नाही? आपल्याला खरोखरच नवीन समीकरणे जोडण्याची गरज आहे का? आपण एक दिशा शोधण्याची तातडीची गरज आहे का? सर्वांगीण प्रगतीचे ध्येय कसे साध्य होईल? खऱ्या अर्थाने अंत्योदय कसा होईल? अशा प्रकारे पाठ क्रमांक 1 मधील लेखकांनी आपले विचार मांडले आहेत. धन्यवाद.